प्रणाम आत्मवंदन. श्री गणेश जन्माविषयी पहा. पार्वती मातेने आपल्या अंगाच्या मळीपासून श्री गणेशांची निर्मिती केली आणि श्री गणेशांना द्वारपाल म्हणून आपल्या दारावरती उभे केले. त्यांना सांगितले की मी स्नानाला जात आहे, तुम्ही द्वार रक्षण करा, कोणाला इथे येऊन देऊ नका. त्यानुसार श्री गणेश द्वारपाल म्हणून तिथे उभे राहिले. परंतु काही वेळाने शिवजींचे आगमन झाले. त्यांनी शिव आगमनानंतर द्वाररक्षक बालकाने त्यांना तिथे प्रवेश नाकारला. रुद्रकोपात शिवांनी त्यांचे मस्तक छिन्न केले. पार्वतीच्या शोकानंतर महादेवाने गजमुख आणून बालकास पुनर्जीवन दिले. तो श्री गणेशा आज त्यांचे आपण माघ महिन्यामध्ये जन्मोत्सव साजरा करत असतो. पार्वती माता म्हणजेच कुंडलिनी, प्रकृती, अमंगळ म्हणजेच विकार, संस्कार, अहंकार आणि द्वार म्हणजे हे आपल्या आज्ञाचक्र. ज्या आज्ञाचक्राद्वारे आपल्यामध्ये विविध प्रकारच्या ज्ञानांची निर्मिती होते, अंधकार दूर होतो. शिव म्हणजे शुद्ध चेतना, शिरच्छेद म्हणजे अहंकार, शिरच्छेद केला म्हणजे अहंकार नष्ट केला. आणि गजमुख विवेक, स्मृती आणि महाबुद्धी याचे हे प्रतीक आहे. अहंकार नष्ट झाल्यावरच महाबुद्धीचा म्हणजे गजमुख बुद्धीचा उदय होतो. हा आहे त्याचा पौराणिक शुद्ध अर्थ. म्हणूनच या दिवशी आपण श्री गणेश जन्मोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहाने सर्व गणेश भक्त साजरा करतात. आपण हे साजरा करूया. जय श्री गणेशाय नमः. ओम गण गणपते नमः.